झाले दर्शनाने ते मुग्ध झाले आणि मग त्यांनी भगवान विष्णूला विचारलं की आपण कोण आहात। परमात्मा असून परमात्म्याचं स्वरूप जाणत नाही म्हणून भगवान शंकराने ब्रह्मदेवाचं 5वं मुख कापून टाकलं। आपल्या गणांना सांगून भगवान शंकराने ब्रह्मदेवाचं 5वं मुख कापून टाकलं। ब्रह्महत्येचं पातक लागलं। त्यांना सांगितलं की हे जे कपाल आहे, कपाल म्हणजे मस्तक, हे मस्तक घेऊन तुम्ही संपूर्ण सृष्टीमध्ये सगळ्या तीर्थांवरती जा, प्रत्येक गंगेत स्नान करा। जिथे हे कपाल खाली पडेल आणि भगवान शंकराचं शिवलिंग त्या ठिकाणी प्रकट होईल, तिथे तुमच्या या ब्रह्महत्येचं निरसन होईल। तेव्हा काळ भैरव ते मस्तक घेऊन निघालेत। भगवान शंकराच्या कृपेने त्यांनी ब्रह्मदेवाचं मस्तक कापलं, पण मग ब्रह्महत्या मागे लागली। काळ भैरव सबंध भारतामध्ये सगळ्या पवित्र तीर्थांवरती गेले, ते कपाल घेऊन फिरायचे, कुठेच त्या ठिकाणी त्यांना ते कपाल खाली पडलं नाही, शंकराचं दर्शन झालं नाही। गोदावरी नदीच्या काठावरती आले। गोदावरी नदी नाशिक, श्री क्षेत्र नाशिक, रामकुंडाच्या समोर। नाशिकला जर गेले असाल, रामकुंडावर गेले असाल, गोदावरी मध्ये स्नान केलं असाल, दुतोंड्या हनुमंताच्या समोर जर पाहिलं असेल, तर नाशिकला गोदावरीला रामकुंडाच्या समोर दुतोंड्या हनुमानाच्या समोर एक महादेवाचं मंदिर आहे, त्याचं नाव आहे कपालेश्वर। नाशिकला जर गेले तर कपालेश्वराचं दर्शन करून या। कपालेश्वराचं दर्शन जर केलं तर मागच्या जन्मात, गत जन्मात, कोणत्या जन्मात जर आपल्या हातून ब्रह्महत्या झाली असेल तर त्या हत्येतून आपण मुक्त होतो। ते तीर्थ नाशिकला आहे। आधी कपालेश्वर मंदिर आहे, पाठीमागे सीता गुफा आहे, पंचवटी आहे। तिथे बाहेर बोर्ड लावलेलं मोठं पुरातत्व खात्याने की कपालेश्वर मंदिराचं महत्व काय। भैरवाने ते मस्तक कापलं ब्रह्मदेवाचं, ते मस्तक तिथे पडलं, कपाल तिथे पडलं, म्हणून त्या शिवलिंगाचं नाव पडलं कपालेश्वर। ते ब्रह्महत्येतून पातकातून मुक्त करतं। कपालेश्वर भगवान की जय, भोलेनाथ भगवान की जय। नमः पार्वते पते हर हर महादेव, नर्मदेश्वर भगवान की जय। भगवान विष्णूला कार्य दिलं उत्पत्तीचं, ब्रह्मदेवाला उत्पत्तीचं, भगवान विष्णू सांभाळण्याचं, आणि शंकराकडे कार्य संहार करायचं। उत्पत्ती, स्थिती, लय या तिघी अवस्था भगवंताच्या जवळ आहे, आणि ते तिघी देव आपल्या धर्ममंडपात येत आहेत। ब्रह्मा, विष्णू, महेश जे जिवंत स्वरूपामध्ये देखावे आपण निर्माण केलेले आहेत। वृंदावनातून आमचे भानुप्रताप भैया हे देवतांचे देखावे निर्माण करण्यासाठी आलेले आहेत। ब्रह्मा, विष्णू, महेश तिघ देवता आपल्या धर्ममंडपात येत आहेत। आपण सगळ्यांनी तोपर्यंत देवाचं नामस्मरण करायचं आहे। श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण